आणखीन एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जयंत पाटील आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। मुंबईतील जागा वाटपासाठी जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय नेमका निर्णय होतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबईतील जागा वाटपासाठी जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर आता दाखल झालेले आहेत। एकूणच जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे। जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा होते, काय निर्णय होतो त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आलेला आहे। मनपा निवडणुकींसाठी प्रत्येक पक्षाची आपापली रणनीती ठरवली जाते। एकूणच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागा वाटपाचा आहे। जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची याआधी सुद्धा बैठक झाली होती आणि आता जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्यांच्या चर्चेनंतर काय नेमकं समोर येत आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी आले असल्याचं कळतंय। नक्कीच आपण पाहतोय की 2 दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झालेली आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आणि मनसेसोबत लढवण्यासाठी इच्छुक आहे। परंतु काही जागांसाठी तिढा आहे, तो तिढा सोडवण्यासाठी स्वतः वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव या मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। काही जागांचा तिढा आहे, तो तिढा आजच्या बैठकीमध्ये सोडवला जाण्याची शक्यता आहे। कारण की ठिकठिकाणी आपण पाहतोय की अनेक ठिकाणी पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रित लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु दुसरीकडे मुंबईमध्ये विशेष करून महाविकास आघाडी राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार प्रयत्न केले जात होते। काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा जरी घोषणा केली असली तरी देखील राष्ट्रवादी आपल्यासोबत घ्यावी अशी इच्छा जी आहे ती अनेक ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची होती आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आता जयंत पाटील आणि राखी जाधव ह्या मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। आता नक्की निर्णय काय होतो आणि जागांवरती जो काही जागांवरती तिढा आहे तो तिढा कशा पद्धतीने सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की मनसे आणि ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटप जे आहे ते पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु जर राष्ट्रवादी सोबत आली तर राष्ट्रवादीला ठाकरेंच्या शिवसेनेतल्या जागा ज्या आहेत त्या काही जागा राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत आणि याचवरती चर्चा करण्यासाठी आणि ज्या जागांचा तिढा आहे तो सोडवण्यासाठी आता जयंत पाटील आणि राखी जाधव त्या मातोश्रीवरती आलेले आहेत आणि ही भेट झाल्यानंतर आणि बैठकीतील चर्चा झाल्यानंतर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी नक्कीच निवृत्ती, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय पुण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची संदर्भात बैठकांचा सिलसिला सुरू आहे। दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी जयंत पाटील मातोश्रीवर आलेले आहेत उद्धव ठाकरेंची चर्चा करण्यासाठी। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती महाविकास आघाडी सोबत होते की अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत होते तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जयंत पाटील यांच्यासोबत राखी जाधवही या ठिकाणी आहेत। विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना जयंत पाटील हे मातोश्रीवर आता उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। सध्याची महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय राजकीय वर्तुळातून। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जागा वाटपाच्या या बैठकांमध्ये चर्चा करतोय। दुसरीकडे एकमेकांच्या भेटीगाठी घेणं सुरू आहे, एकमेकांशी चर्चा करणं सुरू आहे आणि या चर्चेदरम्यान चर्चांच्या अंती नेमकं काय समोर येत आहे ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। सध्याची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय, दोन्ही राष्ट्रवादी एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं जवळपास निश्चितच झालंय। केवळ जागा वाटपावर आता चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची इच्छा असल्याचंही अनेकांनी बोलून दाखवलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या निर्णयासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय वाटतंय किंवा त्यांचा निर्णय काय होतोय तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय, एकीकडे या राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर आता दाखल झालेले आहेत। ठाकरे गटाचं आणि एकूणच मनसेचं जागा वाटपासंदर्भातलं बोलणं झालेलं आहे। जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्यांचा महत्त्वाचा या संदर्भातला निर्णय झालेला असताना दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी जर ठाकरे आणि मनसे यांच्यासोबत आली तर जागा वाटप नेमकं कसं असेल या संदर्भात बोलणी करण्यासाठी जयंत पाटील आले आहेत का अशाही चर्चा सुरू आहेत। त्यांच्यासोबत राखी जाधव सुद्धा आहेत आणि या चर्चेच्या नंतर काय नेमकं समोर येत आहे, काय नेमका निर्णय या सगळ्यांचा असतोय ते पाहणं
अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, खरं तर आपण पाहतोय एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, दुसरीकडे आता जयंत पाटील आणि राखी जाधव या उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। एकूणच काय नेमकं घडतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून, विशेष करून महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतील अशी शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवरती अनेक नेत्यांच्या बैठका देखील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या पार पडत आहेत। काल रात्री देखील अजित पवारांसोबत काही नेत्यांची देखील त्यांच्या नेत्यांची बैठक पार पडली, तर दुसरीकडे आज जयंत पाटील आणि राखी जाधव उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका आहे, त्याचसोबतच इतर महानगरपालिका आहेत। अधिकाधिक महानगरपालिकांमध्ये दोन्ही पवार जे आहेत ते एकत्रित लढण्याचा विचार सुरू आहे, त्यानुसार त्यांची रणनीती सुरू आहे। परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशेष करून असे प्रयत्न केले जात आहेत, शरद पवारांचा पक्ष आपल्यासोबत कशा पद्धतीने लढू शकेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। आणि याचसाठी ठाकरेंच्या काही नेत्यांनी जयंत पाटलांशी आणि राखी जाधव यांच्याशी संपर्क साधला होता आणि यावरती आपण चर्चा करू असं त्यांना सांगितलं होतं। याच चर्चेसाठी आता जयंत पाटील आणि राखी जाधव उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आलेले आहेत। मागच्या रविवारी देखील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु काही कारणास्तव ही बैठक झाली नव्हती। आणि एकीकडे आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी ठिकठिकाणी एकत्रित लढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवारांनी आमच्या सोबत यावं यासाठी विशेष प्रयत्न जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून केले जात होते। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर काँग्रेसने देखील ठाकरेंच्या शिवसेनेसोबत किंवा मनसेसोबत देखील यावं असे विशेष प्रयत्न केले जात होते, परंतु काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आणि त्यानंतर राष्ट्रवादी आपल्यासोबत कशा पद्धतीने येईल आणि महाविकास कशा पद्धतीने अबाधित राहील याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार प्रयत्न केले जात होते। अवघे काही दिवस राहिलेले आहेत, आज 26 तारीख आहे, 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे। त्याच्या अगोदर जागा वाटपाचा तिढा कशा पद्धतीने सुटेल याकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि मनसेचं लक्ष आहे, कारण की कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त जागा वाटप लवकरात लवकर सोडवून कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये ही कदाचित शेवटची बैठक असू शकते, कारण की आज आणि उद्या जर एबी फॉर्म दिल्यानंतर रविवारी सुट्टी असणार आहे आणि सोमवारी मंगळवारी हे 2 दिवस एबी फॉर्म हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 2 दिवस राहू शकतात। त्याच्यामुळे लवकरात लवकर कशा पद्धतीने तोडगा काढायचा यावरती सर्व नेत्यांचा भर असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण पाहतोय की ठिकठिकाणी बिलकुल निवृत्ती, त्यामुळे हा चर्चेचा शेवटचा फेरा म्हणावा लागेल आणि या जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यातल्या चर्चा आहेत, याकडे आपलं लक्ष असेलच। यानंतर एक